आणि आता बातमी नवनीत राणांची। अडसूळ पितापुत्रांचा विरोध पाहता स्वतः राणा दाम्पत्यानं अडसूळांच्या घरी जाऊन भेट दिली। यावेळेला अभिजित अडसूळांनी त्यांचं स्वागत केलंही। मात्र स्वतः आनंदराव अडसूळांनी मात्र राजकारण सोडणार पण राणांचा प्रचार करणार नाही याची रोखठोक भूमिका मांडली। पाहूयात। अमरावतीकरच नाही तर अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी ही दृश्य चकित करणारी आहेत। भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि रवी राणा महायुतीतलेच कट्टर राजकीय विरोधक अडसूळांच्या घरी आले। राणा दाम्पत्य घरी आले त्यावेळेला आनंदराव अडसूळ घरी नव्हते, पण अभिजित अडसूळांनी त्यांचं स्वागत केलं। जवळपास अर्धा तास नवनीत राणा आणि रवी राणा अडसूळांच्या घरी होते। या भेटीनंतर अभिजित अडसूळांनीही राजकारणात कायम कोणी शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणत पाठिंब्याचे संकेत दिलेत। आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो। हे नक्कीच आमच्या घरी आले। आम्ही आमच्या जे आदिरातिथ्य करायचं होतं ते आदिरातिथ्य केलेलं आहे। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल। अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो। अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कोणी शत्रू नसते, कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही एकाच विचारधारेचे आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू। नवनीत राणांच्या उमेदवारीला आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळांनी टोकाचा उघड विरोध केला होता। त्यानंतरही अमरावतीची जागा भाजपला सुटली आणि भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली। आता राणा दाम्पत्यानं घरी भेट दिली असली तरी आनंदराव अडसूळांचे इरादे स्पष्ट आहेत। राजकारण सोडणार पण राणांचा प्रचार करणार नाही असं अडसूळ म्हणाले। त्यावेळेस सांगितलं राजकारण सोडेल पण मी प्रचाराला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारी दिली ती पद्धत माझी बाजूला ठेव, मला द्यायची की नाही द्यायची, पण ज्या पद्धतीने दिली त्या पद्धतीने हा कोर्टाचा निकाल आलेला त्या परिस्थितीत मी जाऊन आणखी काय त्याच्या शिक्का मारू हे केले ते बरोबर आहे। म्हणून गेल्या 10 वर्षापासून तुमचा आणि राणा दाम्पत्याचा वाद आहे। आज मनोमिलन होण्याची शक्यता आहे। झालं समजा मनोमिलन झालं तर तुम्ही प्रचाराला जाणार का? नाही, विशेष नाही, मी जाहीर केलेला आहे। एक वेळ मी राजकारण सोडेन पण प्रचाराला माझ्यावर कोणी कंपल्शन करू शकत नाही। वरच्या सगळ्या नेते मंडळीने सांगितले मी तिथे जाणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात कुठे सांगा, देशात सांगा, मी जाईन। अमरावतीत नवनीत राणांची काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारच्या दिनेश बुब यांच्याशी थेट लढत आहे। तर लोकसभेच्या रिंगणात नसले तरी अडसूळांचाही विरोध आहेच। त्यासाठीच स्वतः राणा दाम्पत्य अडसूळांच्या घरी गेला आणि पाठिंबा मागत मदतीची अपेक्षा व्यक्त केली। कुठेतरी मनभेद सुद्धा होते। खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मतभेद आणि मतभेद असावे, मनभेद असू नये। कुठेतरी आमचे मनभेद सुद्धा होते, मी मान्य करतो, परंतु कुठेतरी आमच्या मनभेदामुळे कुठेतरी युतीचं किंवा माननीय नरेंद्र मोदींना कुठेतरी ठेस पोहोचू नये हा सुद्धा विचार आमच्या बैठकीमध्ये केला जाईल नक्की पॉझिटिव्ह। आणि कुठेतरी आम्ही सगळे बसून ठरवू आणि त्या पद्धतीने निर्णय घेऊ। आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ मतभेद आणि मनभेद विसरण्याची भाषा करतायत। मात्र आनंदराव अडसूळांचा राग काही कमी झालेला नाही। मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका या वक्तव्याचाही अडसूळांनी समाचार घेतला। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा। 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ। आता काय आहे त्या पती पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे। नैतिकता नाहीच आहे, अक्कलही नाही असा अर्थ। कारण लाटापिटा करून ज्या मंडळीने मला थांबवलं आणि तिला उमेदवारी दिली, आटापिटा कोर्टाची केस मॅनेज केली, असं असताना हवा नाही मग गेली कशाला तिथे? राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मागच्या वेळी नव्हती तिथंच थांबायला पाहिजे होतं, तिथं जर हवा असेल तर। ह्या सगळ्या गोष्टी
इमॅच्युरिटीचा भाग आहे, अडाणीपणा आहे आणि कृतज्ञपणा आहे. 17 रुपयाच्या साड्या वाटून हवा निर्माण झाली. काय सगळं ह्या प्रकार विचित्र आहे. त्या नवरा बायको एक्स्ट्रॉर्डनरी बंटी आणि बबली हे नावं दिलेत ना, ते लोकांनी अगदी विचारपूर्वक दिलेले आहेत. अमरावतीत महायुतीतच राणांवरनं मतभेद आहेत. नवनीत राणांना तिकीट दिल्यानं आनंदराव अडसुळांचा पत्ता कट झाला. हे तेच अडसूळ आहेत जे राणांच्या जात प्रमाणपत्रावरनं सुप्रीम कोर्टात गेले होते. आता नवनीत राणा त्यांच्या घरी येऊनही आनंदराव अडसूळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.